आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या निमित्ताने अमृता फडणवीस या नागपुरात दाखल झाल्या। ताई काय सांगाल, महिला दिन आहे, महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही नागपुरात दाखल झालेले आहे, मॅरेथॉनला तुम्ही हिरवी झेंडी दाखवताय। आज खूप आनंद होतोय की सकाळी सकाळी स्त्री शक्ती एकदम त्याचा जागर झालेला आहे आणि धन्यवाद नीताताईंना, आपल्या मेयर ताईंना, कारण त्यांनी एक छान पिंक मॅरेथॉन इथे ठेवलेला आहे। स्त्रीच्या सशक्तीकरण सुरुवात कुठनं होतं ते म्हणजे स्त्री शक्ती सुदृढ राहिली तर त्यासाठी हे खूप जरुरी आहे की फिजिकल ॲक्टिव्हिटी चालू राहावी। देशामध्ये स्त्रींचा आदर तर मोठ्या प्रमाणात आपल्या होतो आहे, स्त्रिया मोठ्या प्रमाणात समोर वाढत्या, आणखी काय व्हायला पाहिजे असे तुम्हाला? खूप काही व्हायला पाहिजे आणि खूप काही होतंय। जसं तुम्ही पाहिलं की स्वतःकडे लक्ष देणं स्त्रियांनी, दुसरीकडे त्यांनी एक करिअर आपल्या आपल्या ॲक्युमेंटच्या हिशोबाने बनवणं, तिसरीकडे फायनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक सक्षमता, हे सगळं स्त्रियांसाठी जरुरी आहे। आणि जेव्हाही एका स्त्रीवर अत्याचार होतो प्रत्येक स्त्रीनी, आपला शासन तर असतंच, पोलीस असते, पण स्त्रीनी पण त्या स्त्रीच्या मागे उभं राहणं जरुरी आहे। एक महत्त्वाचा प्रश्न, आता जगामध्ये जर बघितलं तर युद्धाची एक परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय वाटतं एकंदर? आपण पाहतोच आहे काय चालू आहे जगभरात, एक जे पॉवर आणि डॉमिनन्ससाठी ही सगळी युद्ध चालू आहेत। पण मला वाटतं की आपल्याला, भारत आपला शांतिप्रिय देश आहे आणि प्रगतीसाठी शांती खूप जरुरी असते, एक सिक्युरिटी खूप जरुरी असते। भारताची काय भूमिका असायला पाहिजे असं वाटतं? जी भूमिका आपले डिप्लोमॅट्स, आपले मोदीजी ठरवतील ती भूमिका असायला पाहिजे। एक शेवटचा प्रश्न, आज भारतासाठी महत्त्वाचा दिवस आहे, T20चा फायनल होणार आहे, भारत त्यामध्ये आहे, भारताला काय शुभेच्छा? भारताला बस हेच म्हणेन, आपण जिंकणार आहोत, गिव्ह युअर बेस्ट, आम्ही सगळी जनता सगळे तुमच्या मागे आहोत। नक्कीच या होत्या अमृता फडणवीस यांनी या ठिकाणी सांगितलं की महिला शक्तीचा जागर जो आहे तो महिला शक्तीचा जागर या ठिकाणी होत आहे आणि आपला देश ज्याप्रमाणे पुढे जात आहे त्यात आणखी महिलांचा जो आहे तो भर पडण्याची गरज असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। सोबतच जगामध्ये सुरू असलेलं युद्ध असो किंवा क्रिकेट मॅचला शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहे, मात्र जे युद्ध सुरू आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी चिंताही व्यक्त केली आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।